शनी शिंगणापूर देवस्थानमधील 167 कर्मचाऱ्यांना नारळ देण्यात आलाय। अनियमितता, शिस्तीचं पालन न केल्याचा ठपका ठेवण्यात आलाय। 114 मुस्लिम कर्मचाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे। शनी चौथऱ्यावर मुस्लिम कर्मचाऱ्यांना विरोध होतोय। दरम्यानचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी लैलेश बारगाजे यांनी। पाहूया। देशभरात प्रसिद्ध असलेलं अहिल्यानगर येथील शनी शिंगणापूरच्या शनिदेवाचं मंदिर आणि या मंदिरामध्ये सध्या एक वाद निर्माण झालेला आहे। तो वाद आहे येथील जे मुस्लिम कर्मचारी आहेत त्यांना काढण्यासंदर्भातला। हिंदुत्ववादी संघटना मुस्लिम कर्मचाऱ्यांना शनी विश्वस्त मंडळाकडून काढण्याची मागणी करत आहे आणि या संदर्भामध्ये आत्ताच एक बैठक पार पडलेली आहे शनी विश्वस्त मंडळाची। आज बैठकीमध्ये की जे अनियमित कर्मचारी होते की सतत गैरहजर होते किंवा त्यांच्यातून कामातून काही कुचराई झालेली आहे, अशा 167 कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे। आणि लोकशाही राज्यामध्ये आपण राहतो। लोकशाहीमध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता या गोष्टीचं पालन केलं जातं आणि विश्वस्त मंडळही त्या गोष्टीचं पालन करतं। यामध्ये कुठला एखादा विशिष्ट धर्म किंवा जात याला कुठलाही आधार दिला जात नाही। मग आज उद्या या ठिकाणी मोठं आंदोलन होणार आहे, त्या लोकांनाही असं आवाहन करू शकतो की तुमच्या ज्या काही मागण्या आहेत त्याप्रमाणे इथं काही नाही। आणि या जे 167 कर्मचारी काढलेत त्यामध्ये काही मुस्लिमही कर्मचारी असू शकतात, काही हिंदूही कर्मचारी असू शकतात, पण मुस्लिम म्हणून नाही। तर त्यांच्याकडून जे काही कामगार कायदे आहेत त्या कामगार कायद्याने किंवा देवस्थानचे जे काही नियम आहे ते नियम त्यांनी पाळले नाही, म्हणून अशा कर्मचाऱ्यावरती आम्ही कारवाई केलेली आहे। मुस्लिम कर्मचाऱ्यांसोबत हिंदू कर्मचाऱ्यांना देखील काढण्याचा निर्णय शनिदेव मंदिर ट्रस्टने घेतलेला आहे, हे मात्र आता स्पष्ट झालेलं आहे। लैलेश बारगाजे, G24 तास, अहिल्यानगर।